महाराष्ट्राचं जे दैवत आहे पंढरपूरचा विठोबा, त्याला मी नमन करतोय आणि महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या स्थापना केलेल्या संत पुंडलिक ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज आणि सगळ्या वारकरी संतांना प्रथम मी वंदन करतो, नमस्कार करतो, स्मरण करतो। यानंतर इथे जे तुमचं दत्त संस्थान आहे त्याचं दैवत श्री गुरुदेव दत्त त्यांनाही नमस्कार करतोय आणि गुरुदेव दत्ताची भजन पूजन करून या ठिकाणी तुमच्या गावाला ज्याने आपलं जीवन दिले ते ब्रह्मचारी रामानंद महाराज यांनाही मी वंदन करतो। ब्रह्मचारी रामानंद महाराज यांच्या निमित्ताने आज आपण हा एक दिवसीय कार्यक्रम आहे ना, 7 दिवसाचा हा सप्ताह कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। सप्ताहाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्या रामानंद महाराजांना मी नमस्कार करतो आणि त्या निमित्ताने या संस्थेचे चालक, ट्रस्टी, अध्यक्ष, इथे बनलेली जुन्या परंपरेमध्ये वाढलेली भजनी आणि भाविक मंडळी, या परिसरातील कीर्तनकार महाराज, गुणवंत मंडळी, गायक, विणेकरी आणि सगळ्या कार्यक्रमाला आपल्या उपस्थितीने भरभक्कम अशा तऱ्हेने शोभा आणणाऱ्या आपण सगळ्या मायमाऊल्या, भगिनी, या सगळ्यांनाही माझा काय नमस्कार आहे। तुम्ही आल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम भरगच्च वाटतच नाही आणि तुम्ही आल्यानंतरच बाकीचे सगळे श्रोतृवर्ग हजर राहतो आणि मग वक्त्याला बोलण्याचा हुरूप येतो। जे मला आमंत्रण देण्यासाठी आले होते त्यांना मी स्पष्टपणे सांगितलेलं होतं आणि तुम्हालाही स्पष्टपणे सांगतो की मी बोलणारा माणूस नाही आहे, मला बोलता येत नाही, मला भाषण करता येत नाही, मला प्रवचन करता येत नाही, मला कीर्तन करता येत नाही। आम्ही संन्यासी मंडळी आहोत आणि संन्यासी मंडळी निजानंदामध्ये आपल्या स्वरूपामध्ये मग्न असतो आणि जिथे प्रारब्धाने जिथे बूट टेकलं त्या ठिकाणच्या लोकांना भगवंताचा उपदेश जमेल तसा करत राहतो। त्याच्यामुळे कीर्तन, प्रवचन ह्या गोष्टी ह्या सगळ्या कीर्तनकारासाठी राखून ठेवलेल्या आहेत आणि त्यांची ते काम बरोबर करत असतात। म्हणून तुम्ही जर अपेक्षा कराल की स्वामीजींनी काहीतरी कीर्तन बिर्तन करावं वगैरे,
तर तुमची अपेक्षा भंग होऊन जाईल आणि तुम्ही मला असं म्हणाल, काय हा माणूस एवढा आदराने प्रेमाने आम्ही बोलवलं पण याला 4 शब्द देखील बोलता आले नाहीत, कशाला ह्याला बोलवलं तुम्ही, असंच तुम्ही म्हणाल. आम्हाला कीर्तन येत नाही किंवा प्रवचन येत नाही हे आम्ही आमचं भूषण मानतोय, हे आमचं दूषण नाही. हे आमचं भूषण आहे. म्हणूनच आम्ही धर्मप्रचारामध्ये आघाडीवर असतो आणि जर ते आम्हाला आलं असतं तर बाकीची मंडळी जशा तऱ्हेने लोकव्यवहारामध्ये आहे, रात्रंदिवस गाडीमधून इकडून तिकडे तिकडून इकडे भटकत असतात. काही मंडळी तर रात्रीच्या वेळेला संपूर्ण भटकत असतात. तसं काही भटकणं आम्ही करत नाही. एका जागी आम्ही स्थिर आहोत. आम्ही पण शेतकरी आहोत आणि साधकाचं पीक काढतो. साधक पेरतो आणि त्याच्यामधून साधक निर्माण करतो. हा झाला. मी पाकिटासाठी येत नाही. धर्मासाठी कोणी हाक मारली, त्यांचं काय अडलेलं असेल, कलशारोहण करायचं असेल किंवा प्राणप्रतिष्ठा करायचं असेल आणि काम अडलेलं असेल तर आम्ही तेवढं ते करून देतो आणि परत जातो. पण धर्मकार्याविषयी आम्ही पैसे घेत नाही. पैसे घेऊन धर्मकार्य करणं याचा अधिकार केवळ देवबाप्पाला म्हणजे भटजीला आहे. बाकी सगळ्या जणांनी देवकार्य हे देवकार्य म्हणून करायचं असतं आणि ते फुकट करायचं असतं. आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी कोणी बोलवलं, आदराने निमंत्रण केलं की भजनाला जावं, कीर्तनाला जावं, वादनाला जावं, म्हणजे आजपर्यंतची परंपरा आहे. आत्ता नवीन जे वारं वाहत आहे ते सगळ्याचा पाणी देखील विकत मिळतं आहे आणि संडासाला जायचं असेल तर पैसे देऊन जावं लागतंय. प्रत्येक गोष्टीचं मोल मोजा. ही जी आजची परिस्थिती सांगते त्यानुसार आज सगळेच जण मला बोलावलं तर काय देणार ते बोला अशा तऱ्हेने सांगतात. अशी विचित्र परिस्थिती आलेली आहे. असू द्यात. कालाय तस्मै नमः. काळाला तुम्हाला नमस्कार करावा लागते. त्याचे जे वाईट परिणाम होतील ते भोगावेही लागतील आणि जी माणसं चांगल्या तऱ्हेने राहतील त्यांना त्याचे चांगलेपणाचे अनुभव घ्यावे लागतील. काहीतरी तुम्ही आशीर्वाद द्या. म्हणजे आशीर्वाद थोडक्यात आटपायचे असतात, पण थोडक्यात आटपायचं असतं तर दिले तुम्हाला आशीर्वाद. जे तुमच्या कामना मनामध्ये असतील त्या पूर्ण होऊन जाऊ द्या. पण आशीर्वाद द्या एवढ्यावरून एवढं चालत नाही. काहीतरी जसं तुम्हाला बोलता येईल तसं बोला आणि सांगा, समजवा आम्हाला. याचीच अपेक्षा असते. तर बोलतोय. उगाच मोघमात बोलण्यापेक्षा कशाला तरी धरून बोलावं. म्हणून लेकुराचं हित अभंग म्हणता येतो का?
बोला ना मग. चालीत बोलता येतो का? बोल. लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित, जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, ऐशी गडबड्याची जाती, ऐशी गडबड्याची जाती, ऐशी गडबड्याची जाती, ऐशी गडबड्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, ऐशी गडबड्याची जाती, ऐशी गडबड्याची जाती, ऐशी गडबड्याची जाती, ऐशी गडबड्याची जाती, पोटी भारवारी, त्याचे सर्वस्व हीच आहे, पोटी भारवारी, त्याचे सर्वस्व हीच आहे, ऐशी गडबड्याची जाती, ऐशी गडबड्याची जाती, करीला भाविना प्रीती, ऐशी गडबड्याची जाती, ऐशी गडबड्याची जाती, ऐशी गडबड्याची जाती, ऐशी गडबड्याची जाती, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, ऐशी गडबड्याची जाती, ऐशी गडबड्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, ऐशी गडबड्याची जाती, ऐशी गडबड्याची जाती, ऐशी गडबड्याची जाती, ऐशी गडबड्याची जाती. तर हा अभंग आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावीन प्रीती, पोटी भार वाहे, त्याचे सर्वस्व ही साहे, तुका म्हणे माझे, तुम्हा संतावरी ओझे. या ठिकाणी तुकाराम महाराजांनी संतांचं महत्त्व सांगण्यासाठी संत कोणासारखे असतात. आज आपण रामानंद महाराजांचं समाधी सोहळा साजरा करतोय, पालखी काढली आहे, आपण मिरवणूकही काढलेली असेल. एवढं करण्याचं कारण काय? तर संत जे भक्तावर
सामान्य जनतेवर जे प्रेम करतात, त्यांच्यावर जी माया करतात, ती कशी, कोणासारखी? त्याला उपमा द्यायची, तो कोणाची उपमा द्यायची? म्हणून रूपक सांगितलेलं आहे. संत जे प्रेम करतात, सामान्य माणसावर प्रेम करतात, ते केवळ आणि केवळ आईसारखं असतं, माऊलीसारखं असतं. हा त्यांनी स्पष्टपणे आपल्याला संदेश दिलेला आहे. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. माऊलीचा जन्म मुळीच लेकरासाठी झालेला असतो, बरोबर आहे का नाही? स्त्रीचा जन्म हा लेकरासाठीच झालेला असतो आणि लेकरावर प्रेम करण्यासाठीच झालेला असतो. हे कशावरून? तर ज्या स्त्रीला मूल नसेल, ती जीवनामध्ये किती उद्विग्न असते, किती दुःखी असते, किती तिच्या मनामध्ये व्याकुळता असते, हे तसं जीणं भोगणाऱ्या स्त्रीलाच, तिच्या सहवासामध्ये असणाऱ्या लोकांना समजतं. आपणाला लेकरू होणं म्हणजे आपली पूर्णता आहे अशी तिची भावना असते. आणि आपणाला आपल्या नवऱ्यापासून जर लेकरू झालं नाही तर आपण अपूर्ण स्त्री आहोत, अशा तऱ्हेने त्या स्त्रीला वाटत असतं आणि समाजही तसं मानत असतं. कारण मनुष्य वंश पुढे वाढवण्यासाठीच देवाने हे स्त्री आणि पुरुष निर्माण केलेले आहेत. त्याच्यामुळे स्त्री आणि पुरुष एकत्र आले, एकत्र नांदले, एकत्र संसार केला तर हे मनुष्याचा वंश हा पुढे जाणार आहे. तेव्हा त्या स्त्रीला अतिशय वाईट वाटत असतं, ती उद्विग्न झालेली असते. कुठल्या तरी उपायाने मला मूल व्हावं असं तिला सारखं वाटत असतं. म्हणजे मुलासाठी ती सारखी झुरत असते. पण तिला जर एखाद्या उपायाने, कुठल्याही माऊलीला जर मूल झालं तर मूल गर्भात असल्यापासून ते जन्माला आल्यावर रांगतं होईपर्यंत, बोलतं येईपर्यंत, चालतं येईपर्यंत, शाळेत जाईपर्यंत, शाळेत जात असताना देखील, मोठं होईपर्यंत ही माऊली केवळ आणि केवळ लेकराचं चिंतन करत असतं, आपल्या मुलाचं चिंतन करत असतं. त्याचं कल्याण कसं होईल हे चिंतन करत असतं. आता बघा, एक साधी शेतकरीण बाई आहे, 2-4 एकर शेती आहे. 2-4 एकरच्या शेतामध्ये ती राबते. माळवं लावलेलं आहे, मिरची लावलेल्या आहेत, वांगी लावलेले आहेत, सगळ्या लावल्या. आलेले पैसे 30,000 40,000 रुपये पैसे आले. ते आपल्याकडे त्याच्याकडे 1 रुपया ठेवत नाही. का? तिचा मुलगा पुण्याला शिकत आहे, इंजिनियर शिकत आहे, आणि ती त्याला आलेले सगळे पैसे त्याच्या शिक्षणासाठी लावत असते. मी तिला एकदा विचारलं की माऊली, तू एवढी राबते, दिवस रात्र राबते, थंडी हे सगळं करतेस आणि हे पैसे तो मुलाला लावतेस, मुलाच्या शिक्षणाला लावते. अगं बाई, तुझ्या म्हातारपणाची तर थोडी काळजी कर. त्याच्यावर तिचं उत्तर काय असेल? स्वामीजी, माझ्या म्हातारपणाची काळजी देवाला. कोणाला? माझ्या म्हातारपणाची काळजी देवाला. पण मी हे जे करते आहे, मी हे जे राबते आहे, त्याने त्या पोराचं तरी कल्याण होईल की नाही? मी जी राबते आहे
ही केवळ त्या पोराच्या कल्याणासाठी राबते, त्याचं जीवन सुखी व्हावं म्हणून. त्याचं जीवन जर सुखी झालं तर मला थोडं काही कमी पडलं तरी हरकत नाही, मला त्रास झाला तरी हरकत नाही, मी आजारी पडले आणखी काय झालं तरी हरकत नाही. आणखी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एखाद्या आईची 2-3 मुलं आहेत, 2-3 मुलं ही जर कुठल्या अपराधामध्ये सापडली आणि पोलिसांनी घेऊन गेले तर ही सगळी गोष्ट त्या कुटुंबाला लज्जास्पद वाटते की नाही, वाईट वाटतं की नाही. आपला मुलगा जेलमध्ये जाऊन पडलेला आहे याचं त्याला सगळ्या कुटुंबाला वाईट वाटत असतं की नाही. सगळं गाव त्यांच्याविषयी बोलत आहे, बघा यांची मुलं कशी आहेत, जेलमध्ये जाऊन पडलेली आहेत. अशा वेळेला आई सुद्धा असंच म्हणेल का, जाऊ देत, पडलेलं तर पडलाय, पडून देत, तो माझा मुलगाच नाही, माझ्या पोटाला जन्मालाच आला नाही, अशी आई कुठली आई तरी म्हणेल का? नाही म्हणणार ना. का? कारण तिचा तो काळजाचा तुकडा आहे. कोण आहे तो? मुलगा कसाही असू दे, तो त्या आईचा काळजाचा तुकडा असतो. म्हणून ती आई पैसे खर्च करून, उधार करून, कसंही करून, ती सगळे लोक टीका करतायत, बोलतायत, तरी ती थोडासा डबा घेऊन, गुळपोळी घेऊन, पुरणपोळी घेऊन, नाही तर आणखी काहीतरी घेऊन, नाही तर पेढे घेऊन, नाही तर खवा घेऊन, नाही तर शिरा घेऊन, काहीतरी घेऊन लेकराला जाते आणि जेलमध्ये जाते आणि लेकराच्या गळ्यामध्ये पडून रडते, लेकरा असं कसं झालं, लेकरा असं कसं झालं, लेकरा असं कसं झालं. आणि त्याला ते काय करते, तो डबा देऊन देते. पुन्हा जाताना मागे वळून बघते, मागे वळून बघते, लेकरा असं कसं झालं, असं कसं झालं, लवकर सोड बाबा, लवकर सोड बाबा. कर्ज काढते, जामीन मिळवते, वकील लावते, जमलं तर एखादा अर्धा तुकडासुद्धा विकून टाकते. कोणासाठी? लेकरासाठी टाकते. पहिल्या चरणाचा अर्थ लागला, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. मरेपर्यंत माऊली आपल्या लेकराचंच काय करत असते, चिंतन करत असते. मरेपर्यंत माऊली आपल्या लेकराच्या आयुष्याचं सोनं झालं पाहिजे असेच ते चिंतन करत असते. आपल्या लेकराच्या हिताशिवाय तिच्या मनामध्ये दुसरा कुठलंही असत नाही. बघा, आता ही झाली, लेकराला मोठं केलं, मोठा झाला मुलगा आणि लग्न जमवण्याचा प्रयत्न करते आणि जमत नाही तर व्याकुळ होणारी आईच असते, लक्षात घ्या. ती साधू संताकडे जाईल आणि सांगेल, का हो स्वामीजी, काहीतरी तुम्ही मला आशीर्वाद देऊन द्या, माझ्या मुलाचं लग्नच जमवतात. येतात पण काही न सांगता निघून जातात. आता काय करायचं? मी म्हटलं, तुझं सगळं झालंय, त्याला मोठं केलंय, सगळं केलंय, आता तू तुझी चिंता कर की म्हातारपणात कसं जायचं, भगवंताचं चिंतन कसं करायचं, हे तुझं तू चिंतन कर ना. लेकराचं चिंतन कर, त्याचं प्रारब्ध असेल, लग्न व्हायचं असेल तर लग्न होईल, नाही व्हायचं तर लग्न नाही होणार. बरं, जसं तसं लग्न झालं. मग ती धावत येऊन येणार आणि सांगणार, स्वामीजी तुम्ही आशीर्वाद दिलात आणि माझ्या पोराचं लग्न जुळलं. काही देणार, चिमूटभर काय देणार, साखर देणार, नाहीतर 1 डझनभर केळी देणार. तुमच्या आशीर्वादाने माझ्या पोराचं काय झालं, लगीन झालं. बरोबर आहे. आता पुढे बघा अजून. आता लगीन झालं, 5-6 वर्ष झाली, मूल नाही झालं तर काळजी कोणाला? त्या पोराला, त्या सुनेला, का ह्या आईला?
यायलाच काळजी ना. परत येते आणि ते स्वामीला सांगते, स्वामीजी 7-8 वर्ष झाले माझ्या सुनाला चांगला आशीर्वाद द्या. कसं चांगला आशीर्वाद द्या. त्याने काय समजायचं? त्या स्वामीने काय समजायचं? तिच्या मनात येत आहे की तुम्ही आशीर्वाद द्याव्या आणि माझ्या सुनेला काय व्हावं, मूल व्हावं. झालं. मग मूल झालं 1-1.5 वर्षांनी. कसं नाही, आशीर्वादाने होतं असं नाही, देवाच्या कृपेने होतं आणि त्यांचं प्रारब्ध असेल तर होतं. त्याच्यामध्ये स्वामीचं काही नसतं. झालं. आता ते झाल्यानंतर तरी तर मी म्हणतो का अगं ते त्यांची काळजी आहे. तुझे म्हातारपणाची तू काळजी कर ना. तू देवाचा जप कर, देवाला प्राप्त हो. ती म्हणते नाही, मला लेकराचीच काळजी होते. म्हणजे लेकरू नाही झालं तरी आईलाच काळजी, लेकराला लेकरू नाही झालं तरी आईलाच काळजी, आणि त्या लेकराच्या लेकराला देखील काय झालं, लेकरू नाही झालं तरी ही काळजी करत बसणार. सांगण्याचं तात्पर्य काय? आपल्या लेकराचं हित व्हावं ही काय करते, हे माऊलीला सदैव चिंतन असतं. माऊली सदैव विचार करत असते, रात्रंदिवस स्वप्नामध्ये. जी पोरं ना मोठं झाल्यावर, तंगडी झाल्यानंतर, नोकरी बिकरी मिळाल्यानंतर उद्धट होतात आणि आईवडिलांना जमानत नाहीत, आईवडिलांना त्रास देतात, आईवडिलांच्या आज्ञा पाळत नाही, त्यांना मी समजावून सांगतो, अरे बाबांनो, तू एवढा गर्व कशासाठी करतोयस? तू एवढा गर्व कशासाठी करतोयस आणि त्या आईला का म्हणून ठेवतोयस? अरे तू जन्माला आला होतास ना तेव्हा एवढा मांसाचा पिंड होतास. कोण होतास? मांसाचा पिंड होता. आणि हा जो मांसाचा पिंड होता त्याला खायला चावायला मुंग्या टपलेल्या होत्या की नाही होत्या? बरं, कावळा, घार, उंदीर, कुत्रा, डुकर, मांजर हे सगळे खायला टपलेले होते की नाही? मग त्या मांसपिंडाला काही हालचाल करता येत नव्हतं. अशा मांसपिंडाला मोठं केलं, डोळ्यात तेल घालून जपलं. त्या माऊलीने जपलं ना, त्या माऊलीने जपलं. माऊलीने तुला कुत्र्याला खाऊ दिलं नाही, मांजराला खाऊ दिलं नाही, मुंग्याला खाऊ दिलं नाही, सापाला खाऊ दिलं नाही, घारीला खाऊ दिलं नाही, कावळ्याला खाऊ दिलं नाही आणि तुला वाचवलं. म्हणून तू तर एवढा मोठा झालास ना, एवढा मोठा झालास आणि त्या माऊलीला विचारत नाहीस. तुझं जीवनाचा धिक्कार असो, तू महापाप करतोय. अशा तऱ्हेने मी सांगतो. थोडक्यात काय, आता मी हा एवढा मोठा उंच 5 फूट 9 इंचाचा माणूस दिसतोय ना, माझ्याबरोबरची लोक काय वर पोचलेली आहेत माझ्याबरोबरच्या. अजूनही मी काठी घेऊन जात नाही. तर हा देह कोणी दिला? मी आपला गर्व करण्यामध्ये काय अर्थ आहे? ह्या देह त्या माऊलीने दिलेला आहे. कोणी दिलेला आहे? आईने दिलेला आहे. ती आई असेल की नाही आम्हाला माहीत नाही, पण जो देह दिलेला आहे इतका मजबूत दिलेला आहे की आज 80व्या वर्षापर्यंत मला काठी हातात घेऊन जाण्याची गरज पडत नाही. मी चालू शकतो. खड्डेबिड्डे असतात म्हणून हे सध्या हात धरतात, नाहीतर मी मजबूत आहे. कितव्या वर्षी? 80व्या वर्षी. बरोबर आहे ना? सांगण्याचं तात्पर्य काय? हे कोणाची कृती आहे? आईचं आहे. म्हणून आईचे काय ठेवले पाहिजे? उपकार लक्षात ठेवलं पाहिजे. आणखी त्याच्यामध्ये सांगितलं की आई तुमचं रक्षण कशा तऱ्हेने, सर्वस्व कशी वाहते हे मी आईचं तुम्हाला सांगितलं आहे. पोटी भार वाहे, आहे ना.
9 महिने त्या गर्भाचं ओझं आई वाहत असते. त्यावेळेला ती कुरकुर तरी करते का, मला याला त्रास होतोय, मला त्रास होतोय, त्रास होतोय, अशी करकुर करते का? नाही, ती आनंदात असते. माझ्यातर्फे काय, माझं जीवन पूर्ण होणार आहे आणि एक नवा जीव उत्पन्न होणार आहे म्हणून ती. आता ती ओझं काय वाहते, ती जरी त्रास म्हणत नसली है ना, तरी तिला त्रास होणारच ना. आपल्या वजना आणि भारापेक्षा जर अधिक भार आपण वाहिला तर आपणाला त्रास होणार की नाही. त्या माऊलीला काय त्रास होतो 9 महिन्यामध्ये, तरी ती आनंदाने सहन करत असते. याचा जर अनुभव घ्यायचा तर पुरुषांनी काय करावं, 5 किलोचं एक ओझं गुंडाळून आपल्या इथे 9 महिने राहून दाखवावं. मजा करत नाही, मस्ती करत नाही, ठीक आहे ना, थट्टा करत नाही. त्या माऊली काय त्रास सहन करत असते हे तेवढं 2 किलोचं, 4 किलोचं, 5 किलोचं रात्रंदिवस झोपेत सुद्धा असं गुंडाळून इथे वाहून दाखवावं पुरुषाने. आहे का शक्य आहे? दम आहे का? नाही, हा आपला दम नाही. त्या माऊलीकडे ते आहे. ते पोटी भार वाहे 9 महिने. किती? 9 महिने पोटामध्ये भार वाहत. त्याचे सर्वस्व ही साहेब. लेकराला तुम्ही घ्या, ते लेकराला घेतलं तर लेकरूच आहे ना, ते तुमच्यावर हागणार नाही का, मुतणार नाही का? हागणं मुततं ना. आता मग कोणी महाराजाने लगीन केलं आणि त्याला काय झालं, 1 वर्षाने मुलगा झालं, मग त्याला जरा सांभाळा म्हणेल की नाही ते बायको. आता ह्या सफेद वेशावर त्या हागलं, मुतलं, त्याला हाग लागली आणि ते मग 1-1, 2-2 तासाने, 4 तासाने हागतच राहिलं. मग तुम्ही काय करा, त्या माऊलीकडे द्याला, सांभाळ बाई तुझं तू सांभाळ म्हणूनच सांगाल की नाही. मग त्या माऊलीच्या कापडावर, पात्रावर ते हागणार नाही का? हागणार. मुतणार नाही का? मुतणार. ती सहन करते. त्याचे सर्वस्व ही स्वाहा. दुखलं खुपलं तर कोण बाप घेतो का आई घेते? रडलं खुपलं तर कोण? भूक लागलं तर कोण? बापाने मारलं तर ताबडतोब धावून येणारी कोण? बापाने मारलं, 2-4 थपडा गेला ते याव याव करायला लागलं का त्याला जवळ घेऊन मिठी मारून त्याच्या डोक्यावर हात करून त्याला समजावणारी कोण असते? तीच असते. कोण असते? माऊलीच असते. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. त्याचं सगळं तिला कळवळा असतो. तिच्या आयुष्यामध्ये लेकराशिवाय दुसरं काहीच नसतं. डोळ्याने कृतीने ती संपूर्णपणे लेकराला वाहिलेली असते. ते लंगडं असून देत, लुळं असून देत, 1 पायाचं असून देत, त्याला कॅन्सर झालेला असून देत, त्याला सगळं काही झालेलं असू देत, मरेपर्यंत त्याची काळजी करणारी कोण असते? माऊलीच असते. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. तिसरी काय पंक्ती आहे? तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तुकाराम महाराज म्हणतात, जशा तऱ्हेने हे माऊलीचं उदाहरण मी तुम्हाला दिलं की माऊली जशा तऱ्हेने आपल्या लेकराची काळजी करत असते, तशाच तऱ्हेने संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतायत, आपणाला लहान मानून म्हणतायत, संतांना मोठं मानून म्हणतायत, संताला आपली आई म्हणून म्हणतायत. नाही, मध्ये एक पंक्तीला आहे, ऐसी कळवळ्याची जाती
करी लाभा वीण प्रीती. काय जगामध्ये कळवळा करणारं कोण असेल, आपला जीव देखील अर्पण करून लेकरावर प्रेम करणारं कोण असेल तर ती माऊली. कळवळा जर कसा असावा तर माऊलीसारखी उदाहरण सांगतो. रशियामध्ये एका ठिकाणी एक मास्तरीण होती. ती आपल्या लहान मुलाला घेऊन शाळेत शिकवायला जायची. शाळा जरा दूर होती आणि गाव जरा दूर होतं. यामध्ये एक डोंगर आहे. ह्या डोंगरावर चढून खाली उतरून शाळेमध्ये शिकायला जायचं असतं. शाळा संपली. घोड्याच्या गाडीवरून ती दोन लेकरं परत निघाली. तेवढ्यात रस्त्यामध्ये तिच्याजवळ बंदूकही होती, कारण मध्ये लांडग्यांचं येणं जाणं होतं. मग तिने ज्यावेळेला ते निघाली, बाहेर पडले, तिकडून दूर लांडग्याची झुंड यायला लागली. घोडं तिने जोरजोराने हाकललं, मुलालाही सांभाळलं आणि ती दौडत निघाली. पण ते लांडगे धावत जवळ जायला. तिने बंदुकीने गोळ्या घालून 2-4 लांडग्यांना मारलंच. पण ते लांडगे जास्त होते. तिच्या मनात आला आता काय करावं म्हणून तिने जोराने चाबूक हाणला आणि घोड्याला काय केलं, हाकललं. डोंगराच्या माथ्यावर पोचली. तरी लांडगे झोंबायला लागलेले तिथे आणि त्या लेकराला झोंबायला लागलं. आता आईने काय केलेलं असेल सांगा बरं. बंदुकीच्या गोळ्या संपल्या. ती आई वर पोचली. वर तिने काय केलं, निश्वास टाकला आणि सगळं घोड्याच्या ताब्यात दिलं आणि स्वतः जमिनीवर उडी घेतली. घोडे दौडत लेकराला घेऊन पुढे गेले आणि घरी जाऊन पोचले. तोपर्यंत तिथे जी आई पडली त्याला त्या लांडग्याच्या झुंडीने लचके तोडून खाल्लं. सांगायचं काय, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विणपती. आपला काहीही लाभ नाही, आपला काहीही फायदा नाही, अशा तऱ्हेने प्रेम करणारी वात्सल्य सिंधू कोण असेल तर ती आई असेल. मुलावर प्रेम करणारी कोण असेल, कळवळ्याला उपमा द्यायची असेल, कळवळा म्हणजे काय, आई. याच्यापेक्षा दुसरं काहीच आपण सांगू शकत नाही. हे झाल्या 3 चरणाचा अर्थ झाला. आणि त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी आई आपल्या लेकरावर कशा तऱ्हेने प्रेम करते हे सांगितलेलं आहे. आता परमार्थामध्ये आई एकदा जन्म देते, पण परमार्थामध्ये देखील आपला दुसरा जन्म होत असतो. काय असतो, दुसरा जन्म होत असतो परमार्थामध्ये. वेळ किती आहे बघा तुम्ही. जर तुमच्या वेळेवरच व्हायचं असेल तर मला आवरावं लागेल बरं का. आणि वेळेवर वेळ तुम्ही मला सांगा आता थांबवा म्हणून, बरं का. अजूनपर्यंत आईचं महत्त्व सांगितलं. आई आपली जन्माला जन्म देत असते आणि त्याची वाढ करत असते. कशासाठी वाढ करते मुलाला? वाढ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. कुठले कुठले? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे.
हे 4 पुरुषार्थ करण्यासाठी आई त्याला मोठा करत असते आणि हे पुरुषार्थ त्याच्याकडून घडावे म्हणून ती प्रयत्न करत असते. पण त्याच्यामध्ये धर्म, अर्थ आणि काम हे 3 पुरुषार्थ हे ते परंपरेने होतच असतात. त्याच्यासाठी अन्य कोणाची जरुरी लागत नसते. पण मोक्ष नावाचा जर पुरुषार्थ करायचा असेल तर मात्र सज्जनांची जरुरी असते, गुरुची जरुरी असते, संतांची जरुरी असते. तर हे संत माणसाचा कायापालट करत असतात, म्हणजे दुसरा जन्म देत असतात. सतत रडणारा जीव असतो त्याला आनंदाच्या सागरामध्ये नेऊन तृप्त करत असतात. त्रिगुणाने युक्त जीव असतो त्याला त्रिगुणाच्या विरहित संत करत असतात. बंधनाने युक्त जीव असतो त्याला बंधनाची जाणीव करत असतात आणि बंधनाची जाणीव करून त्याला मुक्तीच्या मार्गालाही नेत असतात. त्याच्याकडून सत्कर्म करवून घेत असतात, त्याच्याकडून भक्ती करवून घेत असतात, त्याच्याकडून ध्यान धारणाही करून घेत असतात आणि त्याला ज्ञानाचाही उपदेश देत असतात. रामानंद महाराज पळवाले असते आणि लेकरा बाळामध्येच गुंतून पडलेले असते. लेकराला डॉक्टर, इंजिनियर केला असता, शेती व्यापार उदीम वाढवला असता, तर त्यांनी त्यांचा जप आपण केला असता का? सांगा. बरोबर आहे. ते आपल्यासारखे असते तर आपण त्यांचा जप केला असता का? नाही. त्याने आपला संसार केला नाही, त्याने आपली मुलं बाळ केली नाही, कदाचित त्याने आपली बायको पण केलेली नसेल, मला माहीत नाही, त्यांचं जीवनचरित्र माहीत नाही. ब्रह्मचारी होते हे आता समजतंय. जेव्हा ब्रह्मचारी राहिले, ब्रह्मचारी राहण्याचं काय कारण काय? ब्रह्मचारी राहण्याचं कारण हे आहे की आपली जर लेकरं झाली, मुलं झाली, बाळं झाली, तर त्या आईला किंवा बापाला त्यांच्यावरच प्रेम करावं लागतं, हे लक्षात घ्या. आणि जर लोकावर प्रेम करायचं असेल तर आपलं म्हणून सोडावं लागतं. काय करावं लागतं? तुम्ही जनावर, लोकावर, सामान्यावर बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे, तुकाराम महाराज म्हणतात. हे सगळे बुडणारे लोक आहेत. कुठे बुडतायत माहीत नाही आपणाला, आहे ना. आम्ही कुठे बुडतोय? आम्ही तर बंगल्यात राहतोय सगळं. अरे नाही, बुडण्याचं जागा दुसरी आहे, भवसागर. काय भवसागर म्हणजे काय? जन्माचा सागर. जन्माचा सागर म्हणजे काय? जातस्य ध्रुवोर मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च. जन्माला आलेला आहे त्याचं मरण होणारच आहे, आणि ज्याचं मरण आलेलं आहे त्याचा पुन्हा जन्म होणार आहे. पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुन्हा मरण. आणि किती 84 लक्ष योनीमध्ये हे गाडगं. जुन्या काळामध्ये पोहऱ्याचं असं गाडगं होतं, वर जातं खाली येतं, वर जातं खाली येतं. अशा गाडग्यामधून आपण जात असतो. एकदा आपण मेलो म्हणजे सगळं संपलं असं असत नाही.
आपणाला मरणाचं भय असतं, आपणाला भूतकाळामधल्या चिंता त्रास देत असतात, आपणाला भविष्यकाळाचं चिंता असते, माझ्या म्हातारपणामध्ये काय होईल, मेल्यानंतर माझ्या तोंडात पाणी कोण घालेल, अशा चिंता असतात. वर्तमान काळामध्ये जगण्यापासूनच्या सगळ्या चिंता आपल्यामध्ये असतात. पण जर लग्न केलं तर प्रत्येकाची हीच दशा होते. तुम्ही म्हणाल तुकाराम महाराजांनी लग्न केलं होतं की नव्हतं? केलं होतं ना. एकनाथ महाराजांनी, नामदेव महाराजांनी, सावतामाळींनी केलं होतं ना. नरहरी सोनार, सगळ्या जणांनी लग्न. महाराष्ट्रातले जे साधू संत आहेत, अहो त्यावेळेला जी लग्न व्हायची ना, ती एवढं लेकरू असताना व्हायचे. कोणाची? एवढं लेकरू असताना, 5 वर्षाचं 6 वर्षाचं लेकरू असताना, आणि तेवढीच काय कन्या असताना, त्यांना काही समजत नसताना, लग्न म्हणजे काय हे समजत नसतानाच त्यांचं काय होऊन जायचं, लग्न होऊन जायचं. माणसाला आपली स्वतःची समज यायच्या पूर्वीच लग्न त्यांचं होऊन जायचं. पण हे लग्न झाल्यानंतर सुद्धा हे संत संसारी माणसासारखे तुमच्या आमच्यासारखे वागले का, हा प्रश्न नाही. प्रारब्ध बळाने त्यांचं काय झालं, लहानपणात न कळायच्या वेळेला, लहानपणात अगदी एवढ्या अबोध अवस्थेमध्ये लग्न झाली. पण लग्न झालेले असताना ते इतरांसारखे राहिले नाही. तो स्वबळाने आणि गुरुबळाने ती माणसं मोठी झाली. त्यांना समजलं, काय समजलं की हा दुःख देणारा संसार काय आहे. त्यांनी समजून घेतलं की ह्या सगळ्या जगताच्या पाठीमागे कोण आहे, त्या प्रभूचं परमात्म्याचं स्वरूप काय. त्यांनी समजून घेतलं की माझं स्वरूप काय, मी कोण आहे. जगामध्ये फक्त 3च वस्तू आहे. मायेचा हा संसार, त्याचं स्वरूप समजून घ्यावं लागतं. ह्या माया ज्याच्यावर उभी राहिली तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं स्वरूप समजून घ्यावं लागतं. आणि या दोघांनाही ओळखणारा जीवा इथे या संसारामध्ये जो अनेक कार्यकलाप करत असणारा जीव आहे, तो मी जीव सुद्धा कोण आहे हे समजून घ्यावं लागतं. आणि हे समजावण्यासाठीच, त्याच्यासाठी तुमच्याकडून सत्कर्म, भक्ती, नामजप आणि ज्ञान हे सगळे एखाद्या मास्तराप्रमाणे, मास्तर जशा तऱ्हेने हातामध्ये पाटी घेऊन त्याच्यावर अक्षर करून देतो आणि ते लेकरू त्याला गिरवत राहतं, तशा तऱ्हेने करून देणारे कोण असतात? संत असतात. ही गोष्ट तुकाराम महाराजांना माहीत झाली. बघा किती वेळ आहे तो. हां, अजून किती वेळ आहे? हां, 20 मिनिटं आहे, मग बोलतो. संत हे अशा तऱ्हेने, माझंच उदाहरण घ्या. 2 माऊल्या आल्यात आणि म्हणाला की स्वामीजी, आम्हाला सगळेजण ज्ञानेश्वरी वाचतात, पण आम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. मग शिका. पण हे वय नाही शिकण्याचं. आता मुलीचं वयाचे आम्ही नाहीत, मोठ्या झालेल्या आहेत, लेकरं बाळावाला झालेलं आहेत, आता कसं काय शिकणार आहे. आणि शिकवणार तरी कोण आहे? सुना शिकवायला तयार नाहीत. मग म्हटलं आश्रमात हे सगळ्यांच्या समक्ष दरवाजा खिडक्या उघड्या ठेवतो, बोर्डावर तुला शिकवतो. शिकवलं, वाचायला शिकवलं. ते आता प्रत्येक पारायणामध्ये ती मोठ्या हुरूपाने आणि मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचत बसते. स्वामीजी या वर्षाला, स्वामीजी मला खूप आनंद वाटायला लागला. सगळं जोडाक्षर आहेत ते सगळे सुद्धा काय झालेले समजायला यायला लागलेलं.
ज्ञानेश्वरी वाचायला येणं हे देखील आनंद आहे. ज्ञानेश्वरीचं उच्चारण करणं हे देखील महत्त्वाचं आहे. गाथेमधल्या एखाद्या अभंगामध्ये काय भावार्थ आहे हे समजावून सांगणं हे देखील महत्त्वाचं आहे. आणखी एक उदाहरण सांगतो. ही सांगवी सारणी म्हणून एक गाव आहे या बाजूला, केजच्या पलीकडे, केज आणि नेकनूरच्या मध्ये. तिथे एक महाराज होते. त्या महाराजांनी सुद्धा असंच गावामध्ये राहायचं आणि शिकवत राहायचं, जे जमेल ते शिकवत राहायचं. ज्ञानेश्वरी संबंधी एवढं त्यांनी पारायणं करून घेतली, समजावून सांगितल्या, ओव्या समजावून सांगितल्या की महिला काय करायचं त्याच्यावर बोलू लागल्या. महिला त्याच्यावर अर्धा तासभर पाऊण तासभर प्रवचन करू लागल्या. एक महिला माझ्याकडे आली आणि तिला मी सांगितलं, असे जर महाराज होते तुला प्रवचन करता येतं का? तर ती म्हणाली की हो महाराज, मी करू शकते. एक ओवी तिने घेतली आणि पटापट 15-20 मिनटं भराभर बोलू लागलं. हे कोणाचं कर्तृत्व सांगा? त्या महाराजाचं कर्तृत्व आहे की नाही? जुन्या काळामध्ये माणसं ही कशी यायची? एका गावामध्ये कुठलाही जुन्या काळामध्ये आजच्यासारखी परिस्थिती नव्हती. पटकन इकडे तिकडे पोचायचं. बोलावलं का रात्रीमधून, आज बीडमध्ये तर रात्रीत कुठे गंगाखेडला पोचले असं काही नसायचं. त्या ठिकाणी माणसं मिळणं, उत्तम माणसं मिळणं तर फारच कठीण असायचं. गावातला जो कोणी जरी भाविक माणूस असेल तो अशा महाराजांना आपल्या गावामध्ये 1 महिने 2 महिने 3 महिने ठेवून घ्यायचं. त्याचं सगळं खाणं पिणं जेवणं सगळं करायचं. चहा पाणी कपडे लते आंघोळ सगळं त्याचं करायचं. आणि मग सगळ्या लोकांना जमून जेवढं काय दुपार संध्याकाळ कधी येईल माहिती असेल तेवढी सगळी माहिती द्यायची. आणि अशामुळे गावाच्या गावामध्ये व्यवस्था लागली होती. कशाची? परमार्थाची व्यवस्था लागली. गावं सुधरून गेली होती. गावाच्या गावामध्ये माणसांनी लोकांनी काय केलेले आहेत? माळा घातल्या होत्या. गावाच्या गावामध्ये माणसं वारकरी झाली होती. गावाच्या गावामध्ये माणसांनी आपापल्या गावची दिंड्या काढल्या होत्या. गावाच्या गावात माणसांनी तुमच्या आळंदीला आणि पंढरपुराला काय केलं? आपापली धर्मशाळा बांधून ठेवलेल्या होत्या. ही कामं केलेल्या आताही होत आहेत, नाही असं नाही आहे. पण संताचं काम सांगताना संताला संसाराचं पडलेलं नाही, पण संताला सांसारिकाचं निश्चित पडलेलं आहे. हा बुडू नये, हा डुबू नये, याचं अहित होऊ नये, हा देवमार्गाला लावावा, याच्यात सगळे दुःख भय चिंता हे सगळं दूर व्हावं म्हणून काय करतात? मरणाहाती सुटली काया, विचारे या निश्चये, नाचोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. विचार करा. नुसता विचार करून उपयोग नाही. तो विचार काय म्हणून करायचा? विचार हा म्हणून करायचा की बाई मी जो जन्माला आले, तू हा जो दिसतोय असा 2 हात 2 पायवाला, तोच मी आहे का? माझं नाव धनंजय आहे, माझं नाव लहू आहे, माझं नाव विश्वास आहे. हे कोणाचं नाव आहे? हे माझ्या शरीराचं आहे. मग माझं शरीर मी म्हणतोय, तर मग माझं शरीर, माझं ही वेगळी गोष्ट असते आणि मी हा वेगळा आहे. तर हा हात माझा आहे, पाय माझा आहे, छाती माझी आहे, डोकं माझं आहे, केस माझा आहे, पाय माझे आहे, सगळं माझं आहे, पाठ माझी आहे आणि हे शरीरही माझं आहे. तर मग मी कोण? प्रश्न येतो ना. तिथे ते समजावतं, तू यांच्यापेक्षा वेगळा आहेस. काय? तू यांच्यापेक्षा वेगळा आहेस. तू यांच्यापेक्षा वेगळा आहे तर मी कुठे आहे? तू मी म्हणतोय ना, हाच तू आहे. मग हे काय आहे? हे आहे तर तुझं शरीर आहे. काय? शरीर आहे. आणि हे तुला चिटकलेलं आहे. कुठून चिटकलेलं आहे? पंचमहाभूतामधून चिटकलेलं आहे. आईने दुधामधून
तुझ्या जेवणामधून ही पंचमहाभूत तुझ्या शरीराला पंधराला चिकटवलेली आहेत. मग ती द्यावी लागणार, उधार द्यावी लागणार. मग ती जाणार आणि हेच तुझं मरण आहे. आणि तुला हे देहासह तू आला माझ्या काळजाच्या तुकड्यासारखा, हेच तुझं काय जन्म आहे. तर मग जन्म आणि मरण कोणाचं होतं? जन्म आणि मरण देहाचं होतं. जन्म आणि मरण कोणाचं होतं? देहाचं होतं. मग देह माझा आहे, मग मरण कोणाचं होतं? माझ्या देहाचं मरण होतं आणि माझ्या देहाचं काय होतं? जन्म होतो. मग तू कोण आहे? मी जन्म मरणाच्या पलीकडचा. कोण? मी कुठला आहे? मी जन्म मरणाच्या पलीकडचा. पलीकडचा म्हणजे कुठला? मी आत्मा आहे, स्वयं ज्योती आहे, सच्चिदानंद घन आहे, सत चित आनंद स्वरूप, नित्य स्वरूप असा मी आत्मा आहे. ते जे ब्रह्म आहे, संपूर्ण जगताचा आदी कारण आहे, सगळ्या जगाची सृष्टी करणार आहे, सगळं जगाचं पालन करणार आहे आणि सगळ्या जगाला एका क्षणामध्ये उद्ध्वस्त करणार आहे. ते जे परमतत्व आहे, परमात्म तत्व आहे, ज्याला ईश्वर, भगवान, भगवंत अशी सगळी नावं आहेत, ते तत्व तू आहेस. हे कोण सांगतात? संत जन सांगतात, गुरु सांगतात, ऋषीमुनी सांगतात, हे सगळं सांगतात. ज्या वेळेला तुम्हाला ज्ञान होतं की जे परमतत्व आहे, चैतन्य तत्व आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे, हे तूच आहेस, तूच आहेस आणि दुसरीकडे कुठं नाही. तुला चारोधाम करण्याची जरूर नाही, तीर्थयात्रेमध्ये जाण्याची नाही आहे. समजून घे की देव बसलेला हा तुझ्या हृदयामध्ये बसलेला आहे, अंतःकरणामध्ये बसवलेला आहे. या अंतःकरणामध्ये बसलेला देव तुझ्या हाताच्या पायांना, मनाला, बुद्धीला, डोक्याला, सगळ्यांना चालवतोय आणि तुझी सगळी जी काय काम करायची आहेत तो देव आतमध्ये अंतर्यामी बसलेला देव आहे, तो तुला चालवतोय. हे आपल्याला काय सांगत असतात? संत सांगत असतात. ओ जो आपल्याला स्वतःला हर क्षणाला रडत असतो, काय कागा सासूरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता ते स्वाधीनता नाही. ज्या वेळेला कळत नसतं त्यावेळेला काय करत असतो? तुकाराम महाराज देखील म्हणतात, अरे बाबा, हे देवा तू मला सासूरवासी का केलेलं आहे? सासूरवासी होणं म्हणजे सासूचं ऐकावं, सासूचे शब्द बोलणे ऐकावं लागतं हर घडीला. यालाच सासूरवास म्हणतात ना. आजच्या मुली सहन करत नाहीत, बरोबर आहे. तर जग हा संसार आहे आणि हा संसार तुम्हाला रात्रंदिवस तापच देणार आहे. आणि कागा सासूरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता ते स्वाधीनता. मला काहीच, तिसून जशा तऱ्हेने म्हणतात, माझ्या बोलण्याला काहीच अर्थ नाही, माझ्या इथे राहण्याला काहीच अर्थ नाही, मला काहीच सत्ता नाही, मला काही चार गोष्टी देता येत नाही, चार गोष्टी शेजाऱ्यांशी बोलता येत नाही. तशाच तऱ्हेने जीव देखील म्हणत असतो की मला काहीच सत्ता नाही, मला काहीच समजत नाही, मला काहीच समाधान नाही, माझी काहीच गोष्ट पूर्ण होत नाही. कितीतरी महिला माणसं म्हणतात, स्वामीजी समाधानच नाही हो, समाधानच नाही. कुठली गोष्ट करायला गेली पुरीच होत नाही, काय नाही काहीतरी त्याच्यामध्ये विघ्न येतं. हेच व्यक्त केलेलं आहे. काय केलं आहे? आपुलिया सत्ता ते स्वाधीनता नाही. मला बळ नाही, मला ताकद नाही, मला ज्ञान नाही, मला सत्ता नाही, माझ्याने काहीच होत नाही, माझी बुद्धी अल्प आहे, माझे प्रयत्न अल्प आहे, माझी ताकद बळ अल्प आहे. कोण म्हणत असतो? जीव म्हणत असतो. आणि संत सांगत असतात, नाही, तो जो परमात्मा आहे ते परमात्मा स्वरूप तूच आहे.
तुकाराम महाराज ह्याला कसं काय व्यक्त करतात? बळीवंताचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बरोबर आहे ना? बलवान कोण आहे हे सांगतात आपल्याला संत. परमात्म्याशिवाय जगामध्ये दुसरा कोणाकडे बळ नाही आणि प्रत्येक जण आपण परमात्म्याच्या बळाने जगत असतो, वागत असतो, काम करत असतो. तर ते परमात्म्याचं बळ ह्यालाच आत्मबळ सुद्धा म्हटलेलं आहे. हे आत्मबळ जर तुम्ही नसेल तर तुम्ही या जगामध्ये काहीही करू शकत नाही. आत्मबळ नसतं म्हणून जरा काही झालं तर मुलगी आत्महत्या करते. आत्मबळ नसते म्हणून मुलगा आत्महत्या करतो. आत्मबळ नसतं म्हणूनच काय कर्जाने विटंबलेला वैतागलेला आपला नवरा काय करतो? झाडाला घेऊन फाशी घेऊन जातो. शिकलेली माणसं, अधिकारी झालेली, लाख लाख रुपये पगार घेतलेली माणसं देखील काय करत असतात? आपल्या वरिष्ठाने आपणाला अपमान केला मग डोक्यामध्ये गोळी झाडून घेत असतात. या सगळ्या गोष्टी कशामुळे होत असतात? आत्मबळ नसल्यामुळे. तुम्ही कोण आहेत हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही आत्महत्या करणार नाही. मी आहे, मी परमात्मा स्वरूप आहे. तुकाराम महाराज काय सांगतात? आयुष्यभर कुठलं साधन करावं आणि त्याने काय फळ मिळाल हे पण सांगितलेलं आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. पदवी घ्यायची तर कोण? इंजिनियर, डॉक्टर, BSc. कुठली पदवी घ्यायची माऊली? ही पदवी नाही घ्यायची. मग कुठली पदवी घ्यायची? तुम्ही सच्चिद आनंद स्वरूप आहे, ही पदवी तुम्हाला मिळाली पाहिजे. ही जर तुमची पदवी तुम्हाला मिळाली तर तुम्हाला काय तुमच्या जीवनाचं सोनं झालं. तुमच्या जीवनाचं काय झालं? सोनं झालं. माती नाही होणार आहे. जीवनाची माती करू नका. व्यसन, धन या सगळ्या गोष्टीने आपण काय करत असतो? आपल्या जीवनाची माती करत असतो. तुम्ही तुमच्या जीवनाचं सोनं केलं आहे. तुम्ही भजने आहात, भाविक मंडळी आहेत, सोनं केलं आहे. तुमच्या मुलांची जरा चिंता करा. यांचे विचार काय आहेत बघा, ते कुठे जातात बघा. मोटरसायकलीवर जाऊन मोबाईलवरून काय बघतात ते बघा. मग तुम्हाला कळेल की त्यांचा विचार काय. आपल्या जीवनाची माती आपण करतो. परीस हा काय करत असतो? लोखंडाचं सोनं करत असतो. बरोबर आहे. पण त्याच्यासाठी लोखंडाने परिसाच्या जवळ जायला पाहिजे. बरोबर आहे. परीस कुठे बसलेला आहे? आपल्या इथे बसलेला आहे किंवा संत रूपाने आहे? संत रूपाने आहे असं समजा. संत रूपाने बसलेला असेल तर त्याच्याकडे तुम्हाला जावं लागेल ना. तुम्ही गेला की तो परीस तुमच्या लोखंडाचं काय करून टाकतो? सोनं करून टाकतो. हे आपल्या संत लोक हे आपल्या जीवनाचं सोनं करत असतात. आणि ह्या संताजवळ आपल्या गावामध्ये असून, आपल्या जवळ असून, कुठे जाण्याची गरज लागलेली नसताना जर आपण आपल्या जीवनाचं सोनं करणार नसू तर त्या लोखंडाचं काय होतं? मातीत पडून 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 काय होतं? भंगार होतं. भंगार नसणे, त्याची माती होऊन जात असते. माझं हेच सांगणं आहे, जीवनाची माती करू नका. जीवनाचं सोनं करा. भगवंत तुमच्या हृदयामध्ये आहेत. तुमच्या हृदयामध्ये असणारा भगवंत हा तुम्हाला संत मंडळीत सांगून देतील. संत मंडळीचा अवतार याच्यासाठीच आहे की भगवंताचं नाम, भगवंताची महती, भगवंताची विभूती याचा प्रचार व्हावा. याच्यासाठीच संत मंडळींचा या ठिकाणी अवतार असतो. आणि ते रात्रंदिवस काय करत असतात तुम्हाला
आईसारखी डोळ्यात तेल घालून तुमचं अकल्याण होणार नाही. जो त्यांच्या सहवासामध्ये आलेला आहे, जो त्यांच्या पायाला लागले, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम ब्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. जगातली सगळी नाती सगळे संबंध सोडून मला जवळ ये, मलाच शरण ये, असं परमेश्वर कळवळ्याने आपल्याला सांगत असतो. मी तुझे सगळी पाप नष्ट करून टाकायला समर्थ आहे, हे देखील कोण सांगत असतो? परमेश्वर भगवद्गीतेमध्ये सांगत असतो. पण असा भगवंत हे सांगणारा कोण आहे? संत आहे. आणि म्हणूनच त्यांच्या आपण काय करत असतो? सोहळे करत असतो, समजून घेत असतो. आता आवर्त घेतोय, पण मला जाता जाता काही गोष्टी समजावून सांगायच्या आहेत. हे मडकं असतं ना, मडकं आहे ना, त्याच्यामध्ये पाणी कधी राहील? कसं ठेवलं तर? मडकं, गाडगं, माठ, मातीची घागर, काय म्हणायचं ते कसं ठेवलं तर त्याच्यात पाणी जाईल? हां, कसं ठेवलं तर? हां, असं ठेवलं तर पाणी जाईल ना. वरच्या बाजूला पोकळ, तर त्याच्यामध्ये पाणी ओतता येईल ना. आणि उलटं ठेवलं तर नाही ना. बरोबर आहे ना. उलटं ठेवलं तर नाही. मग तुम्ही तुमचं अंतःकरणाचं मडकं उघडं ठेवलंय का उलटं ठेवलंय ते सांगून द्या. कसं ठेवलंय? कारण काय, सप्ताहाचं असं झालेलं आहे. 7 दिवस यायचं, हसायचं, लोकांना हसू वाटतं म्हणून कीर्तनकार काय करणार? हसवण्याच्याच गोष्टी करणार. बरोबर आहे. तत्वाच्या गोष्टी सांगणार नाही, तुमच्या हिताच्या गोष्टी सांगणार नाही, संसाराच्या गोष्टी सांगणार. त्याने हसवलं नाही, माझ्यासारखा शुष्क माणूस असेल, काहीच गोड वाटलं नाही, काही समजलं नाही, वरून डोक्यावरून गेलं. बरोबर आहे. मग काय, भंडारा असतो, खायचं प्यायचं, कथाकार्य असतात, ते तर सगळं घेऊन बसलेले असतात, बँडबाजा त्यांचा घेऊन असतो, डॉल्बी लागलेली असते आणि त्याचं घम 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 कान फाटेपर्यंत असे आवाज आलेले असतात. त्याच्यामध्ये हिंदी गाण्याच्या चालीवर ते लोक बोलत असतात, ती गाणीही आपल्याला आवडत असतात, आणि तोही बाबा नाचत असतो आणि हेही नाचत असतात. मनोरंजनापेक्षा काय गोष्ट आहे? हे मनोरंजन आहे, हे तुमचं कीर्तन नाही. इथे जर कीर्तनकार आलेले असतील, माझा हात जोडून तुम्हाला सांगणं आहे, तुम्हाला कीर्तनकार हा पेशा कॉमेडी करण्यासाठी नाही. यूट्यूबवर कॉमेडीचे कित्येक गोष्टी आहेत, कित्येक काय, चला हवा येऊ द्या, हास्य जत्रा, काय काय खूप आहेत. कृपा करून कीर्तनाची कॉमेडी करू नका. ही जी माय मावल्या या ठिकाणी आलेल्या आहेत, त्या काय BA BCom इंजिनियर नाहीत, पण ऐकून ही जी भजनी मंडळी आहेत, त्या भजनी मंडळींनी अनेक कीर्तनकारांना वाजवलेलं आहे, अनेक कीर्तनकाराचं पाणी झोकलेलं आहे लहानपणापासून. कोण कीर्तनकार लायकीचा आहे आणि कोण कीर्तनकार खरोखर बोलतोय आणि कोण कीर्तनकार कळवळ्याने बोलतोय आणि कोण कीर्तनकार भक्ताच्या हितासाठी बोलतोय, हे समजण्याची योग्यता या भजन्या मंडळीवर आहे. जुन्या कीर्तनकार मंडळींनी आणि आपणही घराघरामध्ये पीठ पाठवून
त्या भाकऱ्या भाजून आणून आणि कढईमध्ये एक खूप मिरची घालून बटाटे कांदे करून भाजी करून आपण भंडारे केलेले जुन्या काळची गोष्ट सांगतोय. आपणाला या राजकीय माणसांची कधी गरज पडली नाही आणि राजकीय माणसांनी जाहीर केलेल्या बालुशाही, त्याच्यानंतर काय पेढे, नंतर पुरणपोळी, अरे ही काय जाहिरात आहे का कोणाची? सप्त्याची. या सप्त्यामध्ये सगळे हे पुरणपोळ्या देणार आहेत, बालुशाहीचं जेवण चालणार आहे. ही सप्त्याची जाहिरात काय? आणि विनोदाची ह्याची जाहिरात, कीर्तनकाराची जाहिरात काय? विनोदाचार्य. ही काय पदवी? कीर्तनकाराची ही पदवी आहे का? नाही. आपण सुद्धा काय लोकांबरोबर वाहून जात असतो. त्याग, तपस्या, वैराग्य, भक्ती, ज्ञान ह्या गोष्टी कोणीही महाराज बोलायलाच तयार नाही. सगळीकडे काय चालू असतं? मनोरंजन चाललेलं असतं. याने संप्रदायाची विटंबना होत आहे. मी वारकरी संप्रदायाचा नाही आहे, मी संन्यासी संप्रदायाचा आहे, शिवाचा भक्त आहे, पण मी लिंगायत पण नाही. सनातन धर्मामध्ये असलेले जे संन्यासी संप्रदाय तो संप्रदायाचा आहे. आणि मी माझ्या लोकांना वाढवत नाही किंवा माझा संप्रदाय वाढवत नाही. पण तुम्ही सगळं बघत असाल, अनुभवत असाल, तर मी वारकरी संप्रदायालाच वाढवतो. माझ्याकडे 100 पोरं सकाळ संध्याकाळ दुपार, सकाळी काकडा म्हणतायत, संध्याकाळला हरिपाठ म्हणतायत आणि संध्याकाळला रात्री भजन करतायत. दर एकादशीला कीर्तन होत आहे आणि वर्षाला आषाढी एकादशी सारखी त्या ठिकाणी आषाढीचा सोहळा होतोय, गुरुपौर्णिमा होते. हे सगळे कार्यक्रम केले. तुम्ही म्हणाल तुम्ही मुलं वारकरी शिक्षण संस्था ठेवली तर ती कशासाठी ठेवली? म्हणजे माझ्यासाठी नाही ठेवली. मग त्यांना काय मिळावं? त्यांच्यावर संस्कार व्हावा ना. मुलं वाया जात आहेत, मोखार झालेली आहेत, नको त्या गोष्टी करतायत, व्यसनं करतायत. तर त्या ठिकाणी त्यांच्यासाठी फुकट 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 1 पैसा फी नाही आणि 3 वेळेला जेवणं आणि फुकट निवास, फुकट शिक्षण, अध्यापकाला काही पगार नाही. अशा परिस्थितीमध्ये 100 काय मुलांना ठेवतोय. त्या वाघदऱ्यामध्ये आणखी एक झालेला आहे, त्या भवानवाडीला एक झालेला आहे, त्या बाळम टाकळीला एक झालेला आहे. 10 गुरुकुलाचा माझा संकल्प आहे. इथे जर कोणी कीर्तनकार आलेले आहेत, हातापाया पडून मी तुमच्या सांगतोय, आपली पोरं वाढवण्यासाठी तुमचं जीवन घालवू नका. असतील तर ती वाढवतील. त्यांना महाराज बनवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. एक महाराजाने मला सांगितलं की माझी तिन्हीच्या तिन्ही मुलं डॉक्टर आहेत. काय सांगितलं? काय अभिमान करण्याचा विषय कोणी महाराजाने, वारकऱ्याने हा अभिमान करण्याचा विषय आहे का? वारकऱ्यांना कीर्तनकाराने काय अभिमान केला पाहिजे की माझा खापर पणजोबा वारकरी होता, माझा पणजोबा वारकरी होता, माझा आजा वारकरी आहे आणि माझे वडील वारकरी होता आणि मी वारकरी आहे आणि माझा मुलगाही वारकरी होणार आणि माझा नातूही वारकरी होणार आणि माझा पंतोही वारकरी होणार, असं शिक्षण मी देणार. कोणी सांगितलं पाहिजे? कीर्तनकाराने सांगितलं पाहिजे. अरे काय त्या अर्थानं कीर्तनकार काय म्हणायचे? ते कीर्तनकार काय करतायत? सगळ्या लोकांच्या समोर बायकोला घेऊन फुकडी नाचतायत कमर वाचून. काय रे तुम्ही काय करताय? ते हे बघण्यासाठी आम्ही यावं काय? यूट्यूबवर किती आहे, हवं तेवढं. तो कीर्तनकार काय करतोय? बायकोला इथे ठेवताय, इथे ठेवताय, समोर काय ठेवलेलं आहे?
केक ठेवलेला आहे. कशासाठी? कशासाठी? लग्नाचा आमचा पहिला वाढदिवस आहे म्हणून केक कापतोय. हे कीर्तनकार आहे. हे संस्कार असल्या आमच्यावर संस्कार देणार आहे. आणि असल्या कीर्तनकारांना तुम्ही बोलवतायत का? अरे आपला धर्म, आपली संस्कृती, आपलं खाणंपिणं, आपला पेहराव, आपले विचार, आपले धर्मग्रंथ, आपली शास्त्र, आपले संत, या मार्गावर चला ना. या मार्गावरून तुम्ही चाललं पाहिजे. आणि ती जर तुम्ही चालणार नाही तर संप्रदायाची तुम्ही विटंबना करतायत, बाकी दुसरं काही करत नाही. इथे कीर्तनकार आलेले आहेत, त्यांनाही माझं तेच सांगणं आहे. आज जे मठाधिपती झालेले आहेत, आश्रमाचे महंत वगैरे आहेत, आपण त्या आश्रमावर, त्या आश्रमाच्या मूळ पुरुषावर आत्यंतिक श्रद्धा करून आपलं सर्वस्व त्यांना देत असतो. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, मठ, आश्रम, गड हे भक्तांनी बनवलेले असतात, भक्तांसाठीच असतात आणि भक्तांच्या धन आणि शारीरिक सेवेने चालत असतात. म्हणून मठाचे जे कोणी अधिकारी असतील, म्हणजे अध्यक्ष, महंत, यांनी हुकुमशहा बनू नये. काय? हुकुमशहा बनू नये. आणि मी सांगेन तेच ही गोष्ट चालेल असं म्हणू नये. भक्तांची काय केलं? भक्तांनी जागृत राहिलं पाहिजे आणि भक्तांनी देखील या ट्रस्ट कमिटीवर वचक ठेवला पाहिजे आणि महंतावर आणि अध्यक्षावर देखील वचक ठेवला पाहिजे. कोणाला राग येत असेल तर येऊ देत, मला पुढच्या वेळेला बोलवू नका, काही हरकत नाही. देव मला जेवढं द्यायचं तेवढं देतोय. मला माझ्याजवळ आलेल्याला खाऊ घालतोय आणि मलाही जेवढं द्यायचं तेवढं तो देव देतोय. विटंबना करू नका धर्मसंप्रदायाची, गडांची विटंबना करू नका. अरे कोटी कोटी रुपये येत आहेत तुमच्याजवळ, एका कीर्तनाचे 20, 25, 50 हजार रुपये घेत आहेत. एक तुम्हाला वारकरी शिक्षण संस्था तुम्हाला चालवता येत नाही? एक वारकरी शिक्षण संस्था चालवा, त्याच्यामध्ये गोरगरिबांची, थोड्यांची 100 मुलं ठेवा. त्या 100 मुलांना 3 वेळेला चांगलं जेवण द्या, त्यांना चांगलं शिक्षण द्या. त्यांना शिकवायला एक माणूस ठेवलं तर तो सांगतो की स्वामीजी महाराज मी मृदुंग शिकवतो, नक्की शिकवतो. पुढे काय देता ते बोला. आहे का? झालं. किती द्यायचं? 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख. भजने तो गायन करणारा म्हणतोय मला पण द्या, त्याला दिलं तर मला पण द्या. 1.5, 3 लाख, 4 लाख रुपये जर तुम्हाला ह्यांना शिकवणाऱ्यांना द्यावे लागत असतील वर्षाचे, तर मग तो संस्था चालवणारा करणार काय? कुठून आणणार एवढे पैसे? तुम्ही जर फुकट शिकलात ना, मृदुंग वादकांनी जर फुकट शिकला ना, मृदुंग गायन फुकट शिकला ना, भजन फुकट शिकला ना, मग 5 वर्ष संकल्प करा, 5 वर्ष मी फुकट शिकवीन. भजनाचे गायन, भजन गायन हे प्रभूला प्रसन्न करण्यासाठी असतात आणि हे कमावण्याचा धंदा करून करायचा नसतो. हे प्रभूला समर्पण करायचं असतं. भगवंताची प्रीती मिळण्यासाठी जो पैसे घेईल भजनासाठी, गायनासाठी, शिकवण्यासाठी, कीर्तनासाठी, प्रचारासाठी, त्याचा धंदा होईल, त्याला पुण्य मिळणार नाही, भगवंताची प्रीती मिळणार नाही. हे मी भविष्य सांगतोय. सराफ समजायचं तर सराफ समजा. भगवंताची त्याच्यावर कृपा होणार नाही, भगवंताचा त्याच्यावर अनुग्रह होणार नाही. तो इतर संसारासारखाच संसार झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये आता कमीत कमी 3, 4, 5 हजार वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार आहेत. मोठे नामांकित लोक आहेत. एका कीर्तनाला लाख लाख रुपये घेणारे सुद्धा आहेत.
समोरच्या माणसाला अत्यंत तुच्छ समजणारे आहेत. कीर्तन मागायला गेलो, तारीख ठरवायला गेलो तर त्यांना पाणीसुद्धा न देणारे असे कीर्तनकार आहेत. माझं सांगणं आहे, ह्या सगळ्या कीर्तनकारांनी आपण महाराष्ट्रात ठरवलं की आपण सगळ्या जणांनी काय करू, प्रत्येक ठिकाणी गुरुकुलं काढू आणि प्रत्येक ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था देऊ. आदिवासी भागामध्ये, दलित भागामध्ये, दुसऱ्या प्रांतामध्ये जाऊन काय करू, आपण शिक्षण संस्था काढूया, चालूया. आणि जो संस्थेचा पैसा आलेला आहे तो या शिक्षण संस्थेसाठी लावूया, त्या मुलांना पोसण्यासाठी लावूया, या मुलांचे आपण आई आणि बाप बनूया. माझ्याकडे येतात आई आणि बाप, मुलाला घेऊन येतात, स्वामीजी दिला तुम्हाला, काय करायचं ते करा. म्हणजे काय, तुम्ही ज्याचे आज याच्यापर्यंत आई आणि तुम्ही ज्याचे बाप, तो अवखळ असतो, मोखार असतो, तो काय करणार, तरी पण त्याला सांभाळावा लागतो. तुम्ही म्हणाल की याच्यासाठी 4-5 लाख रुपये दर महिन्याला लागणार, मी म्हणतो नाही लागत. दानत आहे ना, या माय माऊल्यामध्ये दानत आहे ना. त्यांच्या कुटुंबाला जर ते भाकऱ्या बनवत असतील तर 2 भाकऱ्या तुमच्यासाठी देणार नाहीत का? अरे प्रत्येक घरावरून तुम्हाला 2 भाकऱ्या 4 भाकऱ्या मिळू शकतात. आणि तेवढंच काय, कालवण पण मिळू शकतं. एका याच्यामध्ये कालवण आणि टोपल्यामध्ये भाकऱ्या. किती 100 पोरं ठेवायची ते ठेवा. पोरांना 3 वेळेला जेवण भरपेट मिळालं झालं. तुम्ही शिकवा, तुमच्यामध्ये दम असेल तर शिकवा. कीर्तनामध्ये फिरण्यापेक्षा मुलांना शिकवा, मुलांवर संस्कार करा. मुलं बिघडत आहेत, मुलं व्यसनी होत आहेत, मुलं आई वडिलांना मानायला तयार नाही, आई वडिलांचा खून करतायत, तुम्ही सगळीकडे वाचतायत. मग ह्याला बिघडवण्याला कारण कोण आहे? ही सगळी परिस्थिती. मग ह्याला सुधारवण्याला कारण कोण आहे? ते संत लोक आहेत. हे संत लोक, म्हणूनच संतांना काय म्हटलेलं आहे, आई म्हटलेलं आहे, माझ्या अंदाजाप्रमाणे आता समय संपलेला असेल, स्वामीजी बोलतायत म्हणून पुढे वाढवत असतील कदाचित, पण ह्याच्यानंतर कीर्तनादी सगळे कार्यक्रम आहेत. माझी तुम्हाला हात जोडून सांगणी आहे, मला एवढ्या लांबून तुम्ही बोलवलेलं आहे, मी 1 पैसा पाकिट घेणार नाही आहे, पण मला वचन द्या. काय काय वचन द्या? आपल्या सुनांच्या मुलांची नावं देवाची ठेवीन, रामकृष्ण, राम, श्रीकृष्ण, विठ्ठल, पांडुरंग, हरी, माधव ही ठेवीन. मुलीची नावं अयोध्या, द्वारका, काशी, कावेरी, नर्मदा, गोदावरी ही ठेवीन. पोरी कंटाळा आला की नाही? काय नावं आहेत ही? असली काही नावं ठेवायची आहेत का? पोरीनं सांगा, आला की नाही? नाही. मग तुझं लग्न झाल्यानंतर तुझ्या मुलाची नावं ही ठेवशील का? अशी ठेवा, ठेवा. आपल्या पवित्र नद्या, आपली पवित्र तीर्थस्थान, आपली पवित्र देवता, ह्याची घृणा तुमच्या मनामध्ये काय येते आहे मला समजत नाही. हे तुम्हाला किळसवाणी असं काय वाटतं? का वाटतं हे जुनं आहे असं तुम्हाला का वाटतं? सांगा बरं. ते लेकराला एवढं लहान आहे, 1 वर्षाचं आहे ना, तर त्याला काय फिट पॅन्ट शिवून टाकणार की नाही तुम्ही सांगा? बंडी भेंडी असं असं शिकवणं, सूट बूट असंच घालणार की नाही तुम्ही सांगा? माझ्याकडे कार्यक्रम असला की धोतर आणि काय करून एवढ्या 2-3 वर्षाच्या लेकराला घेऊन येणारे मुलं आहेत. तुम्ही यायचं असेल तर एकदा या बरं. कधी कधी सोहळ्याला, आषाढीच्या सोहळ्याला तुम्ही या बरं. तिथे बघा तुम्ही, ती इंग्रजी शिकणारी लहान लहान पोरं विठोबा आणि रखुमाईचं वेश धारण करून माझ्याकडे लाईनीत लावून येतात. बाकीचे आपापली मुलं काय करतात? ते वेश धारण करून येतात. तरुण पोरांना हे काबरे इकडचे तिकडे कपडे घातलेले आहेत.
त्याच्यापेक्षा सांगा ना, सेवा करणारी मंडळी आहेत, भजनानं लागा, जरा कामाला लागा, आपली सत्ता वापरा. आपण काय आपला दम दाखवा आणि सांगा आमची मुलं पांढरा पायजमा, नेहरू शर्ट आणि टोपी घालून येतील. कधी जेव्हा कीर्तन असेल, कार्यक्रम असेल, त्यावेळेला लावा. माझ्याकडे तयार झाले. मी सांगतो हे असले कपडे घालून यायचे नाही, सेवा करायचे सफेद कपडे घाला. बरं झालं. आता आपल्या तुमच्या पोरीला काय शिकवाल? तुम्हाला काय म्हणून काय शिकवाल? त्याने तुम्हाला आई म्हटलं तर त्याच्या कानफाट्यात माराल ना. मग काय म्हणावं अशी तुमची इच्छा आहे? मम्मी. बापाला काय म्हणायचं? पप्पा. बरं काकाला काय म्हणायचं? अंकल. बरं काकीला काय म्हणायचं? आंटी. याचा देवाचा आणि धर्माचा काय संबंध आला तुमच्या जीवनाशी मला सांगा, आला का? अरे आंटी म्हणजे काय हे तरी तुम्हाला कळतं का? त्याला 4 वाक्य मराठी बोललं. तुमच्या मुलाला एखाद्याला गीतेचा श्लोक येत असेल तर मी म्हणेन, ती जर काही इंग्रजी एखादं गाणं म्हणून नाचवत जात असेल, मला काय कौतुक सांगता तुम्ही याचं? असलं मला असलं नका सांगू. स्वामी आलाय, संत आलाय, तर तुम्ही एखादा अभंग म्हणून दाखवायला सांगा ना. शिकवा ना पोरीनं, आपल्या पोरांना अभंग शिकवा. माझ्या मुलांना मी अभंग शिकवेन. माझ्या मुलं काय करतील? वारकरी कपडे घालतील. माझी मुलं गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घालतील. एवढ्या लोकांनी संकल्प केला, तो दोष राहतील का? मला सांगा, मला दोष राहतील का? लहानपणापासून जर आपण सगळ्या जणांनी शिकवलं, मुलाला शिकवलं की व्यसन करायचं नाही, मांस खायचं नाही, तर मग तुम्ही स्वतः कोंबड्या पाळता का? नाही ना, तुम्ही कोंबड्या पाळणार आणि मुलांना सांगणं मटण खाऊ नका, मांस खाऊ नका म्हणून सांगणं. मुलं ऐकतील तुमची? मग तुम्ही स्वतः राहावा ना. तुम्ही स्वतः सकाळला काकडा म्हटलात तर मग मुलं म्हणणार, सुना म्हणणार. तुम्ही संध्याकाळला भजनामध्ये राहिलात तर मुलं म्हणणार, सुना म्हणणार. तुम्ही स्वतः बदला. आज याच्यामध्ये मला सांगा, तुम्ही किती जणी सांगायला तयार आहेत की माझा जन्म मरायच्या अगोदर मी 1 कोटी जप करून दाखवतो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणून जातो. आज तुम्ही स्वामीजी आलात एवढ्या लांबून, कळकळीने बोलताय, तुम्हाला घाम फुटलाय नुसता. हा तुमचा शिष्य पुन्हा पुन्हा काय करतोय? घाम पुसतोय. तर तुम्हाला जाताना एक समाधान देईल की आम्ही एवढ्या महिला उद्यापासून काय करू? माळा घेऊन येऊ आणि रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी रोज काय निदान 5000 तरी, म्हणजे 50 माळा तरी जप करू, असं मला वचन द्या. किती जण देत आहेत सांगा, हात वर करा, नाहीतर मग इथे थांबूया. खरं का खोटं? हा, खरं का खोटं? हा, खरं का खोटं? मग जर खरं असेल, हे तुम्ही जप केला तर तुमचा फायदा का माझा फायदा? व त्याचं फळ तुम्हाला का मला फळ? हा, मग ते कळलं का? दुसरी पंक्ती कुठली? ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विणप्रती. आपला काही फायदा नसताना दुसऱ्याचं चांगलं व्हावं म्हणून प्रयत्न करणारा काय माणूस. आता तुम्ही मला वचन दिलेलं आहे, ताबडतोब काय करा? माळा आणा आणि वेळ मिळेल त्यावेळेला काय करा? जप करा. घरामध्ये काय ठेवशाल? सोनं नाणं सगळं नाही. ताबडतोब जावा आणि मिळेल तिकडून काय करा? अर्थासकटची ज्ञानेश्वरी आणून ठेवा. आणखी काय आणा? गाथा आणून ठेवा, भगवद्गीता आणून ठेवा. घरामध्ये मखर असलं पाहिजे आणि त्या मखराच्या जवळ हे 3 ग्रंथ असले पाहिजे. लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलं पाहिजे. समोर तुळशी असली पाहिजे. या तुळशीच्या समोर रांगोळ्या रोज घातल्या पाहिजे. आंघोळ घालून काय केले पाहिजे? प्रदक्षिणा घातली पाहिजे. सकाळी घरच्या भरताराने काय 10 ओव्या तरी ज्ञानेश्वरी म्हटली पाहिजे. पाय सगळे कीर्तनाकडे वळले पाहिजे.
पाय रात्रीच्या वेळेला भजनाकडे वळले पाहिजे, तरच तुम्हाला काय होईल, तुमचं जीवन सुलभ होईल. या जीवनामध्ये तुम्ही अमर व्हाल. मृत्यूचं तुम्हाला भय होणार नाही, मरण तुम्हाला घाबरवणार नाही. मरणाला तुम्ही मारून टाकाल. मरण सगळ्यांना मारतं. पुरुषार्थ काय, पराक्रम काय करायचं, मरणाला आपल्याला मारून टाकायचं आहे. मरण आपल्या वाट्याला कधीच येणार नाही. आणि आपल्या ह्या जन्मामध्ये आपण मोकळे झालेलो आहेत, हे तुम्हाला काय येईल, अनुभव येईल. बोलत गेलं तर वाढत जातं, पण थांबवावं लागेल. कीर्तन आता याच्यानंतर आहे. तुम्ही हे ठरवलेलं आहे त्याप्रमाणे वागा, नाहीतर नळी फुंकिली इकडून तिकडे, असं नाही. असलं मला नका करू, मग मला लय वाईट वाटेल. तुम्ही मला अशी तुमच्याकडून खबर पोचवा की आम्ही 100 जणींनी जप करायचं ठरवलेलं आहे. 1 कोटी जप झाला. ज्या माय माऊलीचा आहेर घेऊन येऊन ते ह्या ठिकाणी मी सत्कार करायला येईल. काय समजलं काय? हां, 1 कोटी जप ज्याचा झाले त्या माय माऊलीसाठी मी स्वतः आहेर घेऊन काय तिचा सत्कार करण्यासाठी येऊन जाईन. हे माझं वचन आहे तुम्हाला. जगलो वाचलो आणि त्याच्या अगोदर जर तुमचं काम झालं तर